मुसळधार पावसामुळे चंद्रभागा पंचगंगेच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ। पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा। कोल्हापूर जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। कोयना धरणातील पाणीसाठा 82 टीएमसी पार। नदीपात्रात विसर्ग सुरू। कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या मावळ तालुक्यातील आंध्रा धरण 100% भरलं। नदी पात्रामध्ये 1248 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांनी नदी पात्रात जाणं टाळावं। प्रशासनानं सूचना दिल्या। मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसानं 31,000 क्युसेक्स पाण्याची आवक। बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली। विहिरी बोरवेलची पाणी पातळी वाढल्यानं पाण्याचा गंभीर प्रश्न सुटला। कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसानं राधानगरी धरण तुडुंब भरलं। राधानगरी धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचला। धरणातून सध्या 14,000 क्युसेक्स भोगावती नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। जळगावमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पाऊस। भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातून 5,000 क्युसेक्सनं तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या मावळमधील आंध्रा धरण 100% भरलं। नदीपात्रात 1248 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन। दबायात महत्त्वाच्या टॉपलाईन सरकारकडून देण्यात येणाऱ्या वी शांताराम जीवनगौरव आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्काराची घोषणा। ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 2025 सालचा वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर। तर अभिनेते प्रसाद ओक यांना विशेष योगदानासाठी वी शांताराम चित्रपट पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। यासह ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला। राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी आनंदाची बातमी आहे। राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ आहे। आता 15 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी माहिती दिली। कृषी कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्ट महिन्यात येणार आहे। सहकार आयुक्त दीपक तावरे यांची माहिती आहे। पहिल्या यादीतील वंचित शेतकऱ्यांनी तात्काळ तक्रार करावी। प्रोत्साहन अनुदानासंदर्भातील यादीही लवकरच जाहीर होणार। दीपक तावरेंची माहिती। नालासोपाऱ्याच्या कळंबमधील तुळशी रिसॉर्टमध्ये आता हवेत गोळीबार करण्यात आला। सुदैवानं घटनेत कुणीही जखमी नाही। अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। शाडूच्या मातीची आणि पीओपी गणेश मूर्तींच्या नियमांवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रम कायम। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आवाहन करताना सरकारनं कायमस्वरूपी स्पष्ट तोडगा काढावा, मंडळाची मागणी। तरुण देशाचं भविष्य, त्यांचं ऐकलं गेलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे। अभिनेते सोनू सूद यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। तर जोपर्यंत जनता तुमच्या बरोबर तोपर्यंत तुमचं अस्तित्व, असं वक्तव्य करणं चुकीचं। कंगना रणावतचं वक्तव्यावरही टीका। गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी। अक्कलकोटपासून उज्जैनपर्यंत अनेक ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। गुरुचरणी भक्तीचा महापूर।